नमस्कार. आजच्या व्हिडिओ बघायचं आहे तर 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 3.5 मध्ये प्रश्न क्रमांक 12वा काय दिले. जर x - 2 आणि x - 1/2 हे दोन्ही nx वर्ग वजा 5x अधिक m या बहुपदीचे अवयव असतील तर दाखवा. m = n = 2. m बरोबर n बरोबर 2 आपल्याला दाखवायचं आहे. जर हे दोन्ही बहुपदीचे अवयव असतील तर ओके, म्हणजे आपल्याला गणित सोडवावं लागेल. नीट लक्षपूर्वक देऊ नये का, कारण हे गणित थोडं कठीण दिसतंय. 12वा गणित आपण इकडे लिहून घेऊया. तर गणित लिहायचं p(x) बरोबर nx वर्ग वजा 5x अधिक m ही बहुपदी दिली आहे ना. ओके, आता x - 2 आणि x - 1/2 हे दोन्ही या बहुपदीचे अवयव असतील म्हणजे काय, आता किती आहे, -2 दिलं आहे म्हणजे +2. p(2) = 0 असणार आहे आणि p(1/2) = 0 असणार आहे. ओके, बहुपदीचे अवयव असतील तर अवयव आहे तसं आपण मानलं आहे. ओके, पण आपण =0 लिहिलं आहे कारण अवयव सिद्धांतानुसार जर xच्या ठिकाणी आपण 2 घेतला तर बाकी किती असणार आहे, 0 आली पाहिजे. ओके, आणि इथे पण xच्या ठिकाणी 2 घेतलं तरी पण बाकी किती 0 आली पाहिजे. ओके, तर आपल्याला प्रत्येक गणित सोडवावं लागेल. म्हणजे एकदा या बहुपदीमध्ये आपल्याला 2 घ्यावं लागेल आणि गणित सोडवावं लागेल आणि त्याच्यानंतर बहुपदीमध्ये 2 घेऊन गणित सोडवावं लागेल. ओके, तर पहिलं आपण हे बघा p(2) घेऊया समीकरणामध्ये. पहिले जसं तसं लिहितो nx वर्ग वजा 5x अधिक m. ओके, आता बघा xच्या ठिकाणी आपल्याला 2 घ्यायचं आहे. 2चा वर्ग वजा 5 गुणिले 2 अधिक m. आता बघा =0 लिहायचे. ओके, कारण आपण इकडे 0 मानलेला आहे म्हणजे अवयव आहे असं मानलं, त्याच्यामुळे आपल्याला =0 लिहायचं आहे. ओके, तर 2चा वर्ग येतो तर 4n वजा 5 गुणिले 2 10 अधिक m म्हणजे 4n वजा 10 अधिक m बरोबर 0. ओके, तर 4n अधिक m लिहायचं आहे. वजा झाला इकडे न्यायचे, बरोबर चिन्हाच्या या साईडला, म्हणजे तो अधिक 10 होतो. ओके, त्याला समीकरण नंबर 1 मानूया. आता असंच सेम आपल्याला समीकरण म्हणजे xच्या ठिकाणी आपल्याला 1/2 घ्यायचं आहे. जसं आपण इकडे xच्या ठिकाणी 2 घेतलं तसं आपल्याला xच्या ठिकाणी 1/2 घ्यायचं आहे आणि दुसरं गणित म्हणजे सोडवायचं आहे. तर समीकरण दुसरं लिहितं nx वर्ग वजा 5x अधिक m. आता आपल्याला xच्या ठिकाणी 1/2 घ्यायचं. 1/2चा वर्ग वजा 5 गुणिले 1/2 अधिक m बरोबर 0. ओके, आता 1चा वर्ग किती होतो, 1 होतो. 2चा वर्ग किती होतो, 4 होतो. वजा 5 गुणिले 1 5/2 अधिक m बरोबर 0. n भागिले 4 वजा 5/2 अधिक m बरोबर 0. आता आपल्याला छेद समान करायचं आहे, त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, हे बघा सर्वात मोठा इथे छेदस्थानी अंक कोणता आहे, 4, म्हणजे आपल्याला 4ने ह्याला गुणावं लागेल, ह्याला गुणावं लागेल, ह्याला गुणावं लागेल, ह्याला गुणावं लागेल आणि ह्याला गुणावं लागेल. ओके, 4ने गुणल्यानंतर किती येणार, 4 गुणिले n भागिले 4 वजा 4 गुणिले 5 भागिले 2 अधिक 4 गुणिले m बरोबर 4 गुणिले 0. इथे आता लिहूया 4ने गुणून. हे तुम्हाला सबंध नाही लिहिलं आहे. ओके, तर 4 गेला, 2 के 2 2 दूने 4. ओके, शिल्लक करायला n वजा 5 दुणे 10 अधिक 4m बरोबर 0. 4 गुणे 0 0च होतं. आता 4m अधिक n वजा झाला इकडे नेऊया म्हणजे तो अधिक 10 होईल. समीकरण नंबर 2 मानूया. ओके, समीकरण 1 आणि समीकरण 2. समीकरण 1 व 2 वरून हे दोन्ही एकमेकांना समान आहे. समीकरण 1 काय लिहिलं आहे, 4n अधिक m बरोबर समीकरण 2 काय, 4m अधिक n. ओके, आता mला आपण इकडे आणूया किंवा nला इथे आणूया आणि mला इकडे नेऊया. 4n, nला आपण इकडे आणूया, अधिक n इकडे बरोबर चिन्हाच्या या साईडला गेल्यानंतर वजा n होईल आणि m इकडे अधिक आहे, इकडे नेल्यानंतर होणार वजा n. 4मधून 1 गेला, इथे 1 आहे, इकडे पण 1 आहे, 3n बरोबर इकडे किती 3m
आता 3ने भागूया. n इज इक्वल टू m. इथं लिहितो 3ने भागून. ओके. आता काय m इज इक्वल टू n आलं. आता समीकरण 1 बघा. समीकरण 1मध्ये ही किंमत घालूया. आता आपण nच्या ठिकाणी किंमत घालूया. ओके. म्हणजे mचं उत्तर आपल्याला मिळेल. समीकरण 1मध्ये nची किंमत घालून. समीकरण 1 काय 4n + m इज इक्वल टू 10. आता n बरोबर किती आला आहे m आला आहे. ओके. म्हणजे nच्या ठिकाणी आपल्याला m लिहायचं आहे. 10. 4 आहे मध्ये केक 5 आहे बरोबर 10. आता 5 इकडे गुणिले आहे बरोबर चिन्हाचे असल्यानंतर होणार भागिले. 10 भागिले 5. 5 इकडे 5 दुणे 10. m बरोबर किती आलं 2 आलं. म्हणजेच काय m म्हणजेच काय n आहे. म्हणून m इज इक्वल टू n इज इक्वल टू 2. इथे सिद्ध झालं आहे. ओके. आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. हे बघा m इज इक्वल टू n इज इक्वल टू 2 दाखवा. ते आपण सिद्ध केलेलं आहे. ओके. धन्यवाद.